सगळ्या पक्षाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, आज या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येक जन्माला येलाला आलेला माणूस हा कधी ना कधी मरणार आहे. मला वाटतं माणूस मेल्याच्या नंतर त्या माणसाचं मागं काही शिल्लक राहतं, ते मला वाटतं त्या माणसाचं फक्त नाव शिल्लक राहतं. आज मी तुम्हाला आवर्जून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करून देऊ इच्छितो की 350 वर्षापूर्वीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि 350 वर्षापूर्वी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आता मी नुसते नाव घेतो, खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, तानाजी पंत, मला वाटतं ही सगळी नावं घेतल्याच्या नंतर कुणाच्या यादीत येते दोन, कुणाच्या इथे गद्दार. बघा 350 वर्ष होऊन गेले आणि तानाजी मालुसरे, कान्होजी येते, बाजीप्रभू देशपांडे, ही नावं घेतल्याच्या नंतर कुणाच्या यादीत येते सुलतान. बांधवानो, मी तुम्हाला ह्याच्यासाठी हार्दिक अभिनंदन करतो की इतिहास सुद्धा आपल्या संघर्षाची नोंद घेईल. इथं आलेले सारेच्या सारे कार्यकर्ते आणि नेते हे नेहमी खुद्दार स्वाभिमानानं आपलं नाव घेतलं काय. आणि म्हणून आता जी लोक तिकडे आहेत त्यांनी कुठल्या स्थानी जायचंय, कशा पद्धतीने त्यांचं नाव घेतलं जाईल, मला वाटतं ह्याचं काय मला आता फार विश्लेषण करायची आवश्यकता नाही. आज मी भगवानजी बांगर साहेबांचा सुद्धा आभार व्यक्त करतो की कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेबांची आठवण तुम्ही त्या ठिकाणी मला करून दिली. मी खरंच भाग्यवान माणूस आहे की मला स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांची साथ मिळाली, त्यांचं काम मला जवळून बघता आलं. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचं काम मला जवळून बघता आलं. हिंदुराय सम्राट श्रीराम बाळासाहेब ठाकरेंचं काम मला जवळून बघता आलं. त्याचबरोबर खरं तर गोरे साहेब तुमचं नामचं थोडं छत्तीसचा आकडा होता इथल्या माणसामुळं, पण ती त्यानं रात्रीतूनच भाजपमध्ये गेल्यामुळं पवार साहेबांना सुद्धा मला भेटता आला, मला बघता आलं की माणसं मोठी कशामुळे होतात. लोकनेते म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ती माणसं अशीच लोकनेते होत नाही. मला वाटतं बांगर साहेब तुम्ही आज या सगळ्या मान्यवर नेते मंडळीची मला आठवण करून दिली आणि ज्यांच्यासाठी मी हे राजकारण स्वीकारलं, ज्याच्यासाठी मी संघर्ष करतोय, निश्चित कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचं नाव या ठिकाणी आवर्जून घ्यावं लागेल, कारण ते केवळ नाव जपण्यासाठी मी आज या राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. आज ही खरं तर समन्वयाची बैठक होती. महाविकास आघाडी म्हणून आपण निवडणुका लढत असताना आपल्यातला समन्वय हा कशा पद्धतीने असला पाहिजे. आज ही निवडणूक का महत्वाची आहे हे काही राजकीय भाषण नाही मानवानो. मला काहीतरी खासदारकीची निवडणुकीला 4 मतं जास्त मिळायला पाहिजे म्हणून मी भाषण करत नाही. देशातली आणि राज्यातली परिस्थिती आपण अतिशय जवळून मागच्या 10-12 वर्षापासून अनुभवतोय. देशात ईडी सीबीआयचे धाक दाखवून त्या ठिकाणी बघा नाव सांगतो मी, प्रताप सरनाईक ईडीची धाड पडली, जसे सरनाईक शिंदे गटात गेले चौकशी बंद. भावनाताई गवळी धाड पडली, शिंदे गटात प्रवेश झाला, चौकशी बंद. आताचा हसन मुश्रीफ साहेबांचं उदाहरण देता येईल आपल्याला, प्रफुल्ल पटेलांचं उदाहरण देता येईल. मला वाटतं धाड पडली, अजितदादांबरोबर गेले, चौकशी बंद. आणि तुम्हाला मला वाटतं तुम्ही बचला होता काँग्रेसवाली, तुमच्या मागे ही कमळाबाई लागलीच. आणि शेवटी मला वाटतंय ज्यांचे वडील काँग्रेसकडनं मुख्यमंत्री होते, जे अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, मला वाटतं बसवराज पाटील साहेब एक राज्यमंत्री म्हणून काम करत होते. मला वाटतं अशा पद्धतीची माणसं सुद्धा, अजित पवारांसारखी माणसं सुद्धा जर या ठिकाणी गोरे साहेब संघर्ष करायला उभे टाकत नाही, तर मला वाटतंय देशातली लोकशाही, राज्यातली लोकशाही वाचवायची असेल तर आता सामान्य जनतेने आणि सामान्य कार्यकर्त्यांनी निवडणूक हाती घेणं गरजेचं आहे. आपण संघर्षाची तयारी दाखवणं गरजेचं आहे. आपण संघर्षासाठी उठणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं सांगतो,
जर एवढ्या मोठ्या नेते मंडळीला गेली दाखवून सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून जर त्या ठिकाणी त्यांचा स्वतःचा पक्ष सोडायला भाग पाडला जात असेल, पक्ष फोडायला भाग पाडलं जात असेल, तर आता सामान्य माणसानं विचार करायची वेळ आलेली आहे. आज या ठिकाणी बोलत असताना मला आपल्या सगळ्यांना नम्रपणे सांगायचंय की भले मी मागच्या वेळेस जी निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये बहुतेक आपल्या सगळ्यांचीच राजकीय विचारसरणी वेगळी होती, विरुद्ध होती. पण साहेब मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की मी 17 जून 2019 ला ज्या दिवशी देशाच्या सर्वोच्च सभागृहात खासदार म्हणून शपथ घेतली त्या दिवसापासून फक्त निवडणूक लढवीपर्यंत मी एका पक्षाचा उमेदवार होतो, मी एका पक्षाचा खासदार होतो. पण शपथ घेतल्याच्या नंतर मात्र मी सगळ्यांचा, म्हणजे ज्याने मला मतदान टाकलं त्यांचाही, ज्यांनी टाकलं नाही त्यांचाही, या सगळ्यांचा मी खासदार म्हणून त्या ठिकाणी काम केले. मला आवर्जून सांगायचं, ज्या ज्या व्यक्तीने, ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या सामान्य माणसानं मला कधी काम सांगितलं तर मी साहेब आयुष्यात कधी त्याचा पक्ष मी विचारला नाही, त्यांना मतदान कोणाला केलं म्हणून मी विचारलं नाही, तो आमच्या पार्टीचा आहे का विरोधी पार्टीचा आहे विचारलं नाही, तुझं गाव प्लस आहे का मायनस आहे विचारलं नाही. आज तुमचा खासदार म्हणून जर मी काम करत असेल तर ते काम माझ्याकडनं होऊ शकतंय, होऊ शकत नाही. आणि त्यांना सांगितलेलं काम प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न मी अखंडपणे 5 वर्षे केलाय. आणि बाळासाहेब आपल्याला सुद्धा आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला सुद्धा अनुभव आला असेल की कधीही पक्ष पार्टी मी त्या ठिकाणी आड येऊ दिली नाही. मी केवळ तुमच्या सर्वांचा खासदार, तुमच्या सगळ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आवर्जून काम केलंय. आज या ठिकाणी मला नमूद करायचंय की मला खासदार माझ्या प्रतिष्ठेसाठी व्हायचं नाही. बरीचशी मंडळी राजकारणात आपण बघतोय, काय लोकांचे बाळासाहेब 8-8, 9-9 कारखाने, 150-150 संस्था आहेत, कुणाच्या कोट्यावधी रुपयाच्या ट्रस्ट आहेत आणि केवळ प्रतिष्ठा म्हणून काहीतरी त्यांना राजकारण करायचं. एक आमदार पद पाहिजे, खासदार पद पाहिजे. मला राजकारण खासदार आमदार व्हायचं म्हणून नाही. मला वाटतं खासदार आमदार ही 18 लाख लोकांची, 20 लाख लोकांची जबाबदारी आहे. त्यांच्या भवितव्याची जबाबदारी आहे, त्यांच्या येणाऱ्या दैनंदिन अडचणीची जबाबदारी आहे. त्यामुळे मी ही निवडणूक माझ्या प्रतिष्ठेसाठी नसून तुमच्या सर्वसामान्य माणसाचा खासदार म्हणून, तुमचा एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा तरी संकटात तुम्हाला अडचण येईल त्या प्रत्येक संकटात धावून जाणारा लोकप्रतिनिधी म्हणून लढवतोय. हे मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना नमूद करायचं. आज बघितलं असेल आपण, आता माझ्या संपर्काच्या बाबतीत तर विरोधातच प्रचार करायला ती म्हणते ते ओमराजे संपर्कात आहे का आहे, पण ते संपर्कात असल्यामुळे काय होते, पुन्हा म्हणते ओमराजे फोन उचलल्यानं काय होते, त्याला मला 4 तारखेला मत मापायला बाकी लोक म्हणा काय असते परिस्थिती. मला वाटतंय 3-3 कोटी 3.5 कोटी रुपयाच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या माणसाला, कारण ती तुटलेच टायर असते, त्याच्यात खेळाडू बसला तर ती पंक्चर होत नाही, त्यामुळे ज्याची गाडीच कवा आयुष्यात पंक्चर होत नाही त्या माणसाला, ज्याची गाडी पंक्चर होती, अंधारात कुणी नसते, संकट असते आणि त्याच्यापुढे प्रश्न पडतोय की आता मी कसा मार्ग काढू, मला वाटतंय त्या माणसाची भावना त्याला कळणार नाही आणि त्या माणसाला केलेली मदतही कळणार नाही. त्याच्यामुळं हे दिल्याच्या नंतर काय होतंय, मला वाटतंय साहेब आमदार, खासदार, मंत्री केलेली, उपमुख्यमंत्री केलेली माणसं फुटतील, पण त्या संकटाच्या काळात रात्री आपण ज्याची केलेली मदत केलेला माणूस कधी आयुष्यात फुटणार नाही. त्यावरून सांगतो, फुटणार नाही. अनेक गोष्टी घरकुलाचा हप्ता अडकलेला असते, त्या बिचाराचं घर व्हायचं तयार होत नसते, पहिला हप्ता मिळालेला असते, अर्धवट काम पडलेला असते, त्या घरकुलाचा हप्ता अडकला म्हणून ती बिचारा फोन करते, त्याचा हप्ता आपण त्या ठिकाणी दिल्याच्या नंतर त्या बिचाराचं एक घरकुल पूर्ण होते. मला वाटतं या घरकुल बांधणाऱ्या सामान्य माणसाची अडचण 12 महिने 24 तास ज्याचं ताज महल हॉटेल जे आहे मुंबईचं, त्या हॉटेलमध्ये ज्या माणसाची 12 महिने 24 तास रूम बुक असते, त्या माणसाला या गरीब माणसाचं घरकुल बांधण्याची व्यथा समजू शकणार नाही, त्याची अडचण समजू शकणार नाही. अनेक मुलांना देता येते, खिशात 10,000 रुपये असते, डॉक्टरला बिल त्या ठिकाणी 20,000 असते, घरचं माणूस रक्ताच्या नात्यातला ऍडमिट झालेला असतं, त्याच्यावर इलाज व्हावी
मला वाटतं ती झालेली मदत तो माणूस आयुष्यभर त्या ठिकाणी विसरू शकत. ही कामं कुणाला कदाचित साधी साधी वाटत असतील, पण मी साध्या माणसाचा, सामान्य माणसाचाच खासदार आहे आणि सामान्य माणसासाठीच काम करणार आहे. आणि ही लय सोपं नसतंय. आपण जवळपास महाशक्तीचे साहेब मंडळाचे उमेदवार झाले. ती मागच्याचा आकडा निघत नाही का, आजचा आकडा काय निघाला, तसा आजचा उमेदवार कोण आहे इच्छुक. रोज नवीन नाव आहे. ती एक डझन झाली ते आता दुसरं डझन चालू आहे. रोज नवीन नाव, सकाळून एकाचं नाव, दुपारून एकाचं नाव. माझं त्या इच्छुक माणसाला, जी इच्छुक आहे का, त्या सगळ्यांना नम्र आव्हान आहे की मी केलेल्या कामाची बरोबरी करण्यासाठी आपण एकच दिवस येऊन, माझा एकच फोन दिवसभर उचलून दाखवावा, एकच दिवस येऊन एकच फोन उचलून दाखवावा. काम करू नका, निस्ता ऐकून घ्या तिने बोलतोय तेवढं. तुम्हाला सांगतो, संध्याकाळी ह्याला जर नाही फोन खलबंद्यात घालून कुठला तर माध्यमावर फिरवून ठेवायचं. एवढं सोपं नाही, इतकं सोपं नाही. बोलताना सोपं वाटतंय, पण हे काम अखंडपणे 5 वर्ष करायला तुमच्या आयुष्यातली 24 तास तुम्हाला द्यावे लागते. पूर्ण वेळ तुम्हाला त्याच्यासाठी खर्च घालावा लागतो. ती घातलाय मी. आणि साहेब, आता काही लोक आता उमेदवार म्हणून येतील, 8 दिवस प्रचार करतील, पण मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की जे 5 वर्ष अखंडपणे संपर्कात राहायचं आणि सामान्य माणसाचं काम करायचं जे काम केलंय, मला वाटतं 18 दिवसात कुणाच्याही बापाच्या त्याची बरोबरी येणार नाही. कितीही प्रयत्न केले. आणि यांनी असं काय टाकलं की खाली कमेंट मध्ये सांगितले लोक. माझं आजच्या बैठकीच्या निमित्तानं त्या सामान्य माणसाला आव्हान आहे की बाबा रे, तुम्ही जेव्हा जेव्हा मला कधी फोन केले असतील आणि त्या फोनवर तुमची जी जी काय कामं झाली असतील, मी अखंडपणे 5 वर्ष तुमच्यासाठी ते केलंय. आज ह्या लोकांना त्यांची पोट त्यांच्या तोंडात घालण्यासाठी फक्त झालेल्या कामाचा विषय मला वाटते आपल्या माध्यमातून आपण लोकांना सांगावा, एवढंच आवाहन मी आजच्या सभेच्या माध्यमातून आपल्या सर्व सामान्य लोकांना करतोय. मला खात्री आहे की सामान्य माणसाची ताकद काय असते हे निश्चितपणे येणाऱ्या भविष्य काळातल्या निवडणुकीपर्यंत या ठिकाणी दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. साहेब, मला खरं तर आपण जेव्हा लोकप्रतिनिधी होतो, आपण आमदार होतो, खासदार होतो, तेव्हा मला वाटते जर आपण आपल्या मतदारसंघासाठी असं करीत होतो. आता मी माझ्यावर सांगतो, धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोकांसाठी लाईटची प्रचंड प्रमाणात अडचण होती. भैया गोरेसे मला आवर्जून सांगायचे की मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढे सामान्य शेतकऱ्यासाठी ट्रान्सफॉर्मर झाले, जे शेतात उभे आहे, मला वाटतं त्या शेतकऱ्याला त्या ट्रान्सफॉर्मरची किंमत माहिती आहे. जवळपास 1000 ते 3000 ट्रान्सफॉर्मर आपण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर करून घेतली. आणि एवढंच नाही, भविष्यात पुन्हा कधीही विजेची अडचण शेतकऱ्याला येणार नाही म्हणून RDSS नावाची केंद्र सरकारची योजना आहे. याच्या माध्यमातून जिल्ह्याभरात 40 नवीन सबस्टेशन, ROT सबस्टेशन जे तयार आहेत, तिथे ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, त्याचबरोबर 2250 शेतकऱ्याच्या शेतातले ट्रान्सफॉर्मर, त्याचबरोबर 1550 63चे ट्रान्सफॉर्मर तयार 100 करणं, फिडर सेपरेशन. मला वाटतं ह्याच्यासाठी 13,03,70,00,000 रुपये आपण RDSSच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर करून घेतले. आणि पुढच्या 2 वर्षामध्ये ही कामं झाल्याच्या नंतर एकाही शेतकऱ्याला विजेची अडचण येणार नाही. आता हे का सांगितलं साहेब? आता हे जे 13,03,70,00,000 रुपये जे खर्च केले, ते खासदारांना दादेले बाबजांची जमीन विकून केले का? कसं आहे झालेलं होते आमची पावसाचं बिल आहे, पैसे कोणाचे? 13,03,70,00,000 लोक म्हणते सरकारचे. पण बाबांनो, तुम्ही जन्माला आल्यापासून जी बी कुठली वस्तू विकत घ्याचाल, कपडे घ्या, शर्टपॅन्ट घ्या, तुम्हाला जीएसटी, गडाळ घ्या जीएसटी, आता तर तांदळाला जीएसटी आहे. आणि त्याच्या पुढचं नाव सांगतो, माणूस मेल्याच्या नंतर माहिताच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे. जीएसटी देऊनच त्यानं जायचं वर, त्याच्या आधी जाऊन येत म्हणजे तुमच्या
तुमच्या सर्वसामान्य जनतेकडनं टॅक्सच्या रूपानं जीएसटीच्या रूपानं जमा केलेला पैसा जर तुमच्यासाठी खर्च करत असो तर आम्ही खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान हे कुठली भावना व्यक्त करणं आवश्यक आहे? कर्तव्याची का उपकाराची? कुठली? कर्तव्याची. कारण आपण लोकप्रतिनिधी तुम्ही टाकलेल्या मतामुळे आणि तुमच्यासाठी तुमच्या पैशातनं तुमचं काम मी करतोय तर तिथं कर्तव्याची भावना असली पाहिजे. काही मंडळी जणू की आपल्या बापाच्या घरचं इस्टेट निघून आणून लावल्या मी पेवड लावली ती 200 कोटी दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. पहिल्यांदा खर्च करून तुझी जमीन एकच तुला दिली. मला वाटतं हा फरक आहे. साहेब विषय अनेक आहे. आम्हाला सत्तेतून फक्त 5 वर्ष म्हणतो त्या 5 वर्षातली 2.5 वर्ष मिळाली आणि 2.5 वर्षातले 2 वर्ष आमचे कोरोनामध्ये गेले आणि 6 महिने इंदिरा आम्हाला काम करताना आम्ही त्या 6 महिन्यामध्ये धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात त्या ठिकाणी करू शकलो. आणि साहेब नुसती पीपीटी तयार केली नाही, 1000 कोटी तुळजाभवानीच्या मंदिरावर खर्च केल्यावर मंदिर कसे दिसेल त्याचं कॉम्प्युटर आम्ही तयार केलंय. तसं ऍडमिशन तेच आहे बरोबर काकाचं त्याच्यावर पत्र निघालं ना 40 वर्ष पीपीटी नुसतं कॉम्प्युटरवर दाखवायचं. आम्ही कॉलेज चालू केलं 3ऱ्या वर्षाचं ऍडमिशन चालू आहे. मला ते महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात पहिला आपल्याला माहिती आहे आपण कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी जातो. तुम्ही होते तिथं जयंत पाटील साहेबांना इथला तुळजापूरचा रामदारा तलाव 15 वर्ष झालं बांधून. दाटमी बॅरेज 15 वर्ष झालं बांधून. तलाव का बांधलाय? ते 21 टीएमसी पाणी आणून त्यात साठवायचं. दाटमी बॅरेज का अडवलंय? ते अडवलेलं पाणी ह्याच्यात टाकायचं म्हणून. पण दाटमी बॅरेज पासून रामदारा तलावाला जोडणारे मधली कामं मात्र प्राधान्यक्रमात नव्हती. म्हणजे सायकलचं मागचं टायर तयार आहे, सायकलचं पुढचं टायर तयार आहे, पण मधला सागाडा त्याच्यावर चेन आणि पांढर टाकून चालवायला लागती ती मात्र प्राधान्यक्रमात फडणवीस सरकारच्या काळामध्ये सुद्धा नव्हतं. ते काम प्राधान्यक्रमात घ्यायचं काम मी आमदार कैलास पाटील, इथं राहुलभाई आहे, आम्ही सगळ्या महाविकास आघाडीच्या मंडळींनी त्या ठिकाणी एकत्रितपणे शक्ती लावून ताकद लावून जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून करून घेतलं. त्याच्यासाठी आवश्यक असणारी 1600 कोटीची तरतूद केली ज्याच्यामुळे ते पाणी आता दृष्टीक्षेपात आलेलं दिसतंय. काही लोक टोपी घालून तिथं दाखवायले कॉम्प्लेक्स जाऊन कसं काय पाणी एवढे पण झटलं इथं झटलेलं आहे ना इथं. आणि याचे पुरावे गोरे साहेब माझ्याबद्दल त्यांनी म्हणते ज्या त्याचं काम काय खासदार आहे घेणाऱ्याला माहिती. तू काळजी करू नको पण मला त्याचा आवर्जून सांगायचंय. सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेची घोषणा 2014 ला केली गेली होती. 14 ते 19 नरेंद्र मोदींचं सरकार होतं, तेच पंतप्रधान होते. त्यांना पाठिंबा देणारा खासदार या विभागातून खासदार होते. पण 14 ते 19 या मार्गासाठी लागणाऱ्या 1 गुंठ जमिनीचं सुद्धा त्या ठिकाणी अधिग्रहण झालेलं नव्हतं. आपल्या रेल्वे स्टेशनची शहरातली अवस्था अशी होती की गाडी आली की पुढची माणसं मागे पळायची, मागची माणसं पुढे पळायची. कुठला डबा कुठं लागणार नाही हे जर साधं कोच इंडिकेटर सुद्धा तिथं नव्हतं. मला वाटतंय माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सोलापूर तुळजापूर धाराशिव या मार्गासाठी आवश्यक असणारं भूसंपादनाचं काम त्या ठिकाणी त्याला गती मिळाली. या कामाचं टेंडर प्लॅन झालं. मला वाटतंय जर 5 वर्षात काही झालं नसेल आणि पुढच्या 5 वर्षात जर हे काम झालं असेल, आज शहराच्या स्टेशनचा सुद्धा चेहरा मोहरा बदललेला आपल्याला दिसतोय, तेही काम प्रगती पथावर आहे. तर मला वाटतंय त्या कामाचं श्रेय खासदार म्हणून त्या ठिकाणी मला किमान देणं अपेक्षित आहे. आज ADIP आलिमको नावाची संस्था 1972 ला स्थापन झाली. 76 पासून या संस्थेनं सामान्य दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप चालू केलं. पण साहेब 76 पासून 2019 पर्यंत ही योजना आपल्या जिल्ह्यामध्ये राबवली गेली नाही. मी पहिला खासदार आहे. माझ्या अपंग बांधवांसाठी दिव्यांग बांधवांसाठी कुणाला कानाची मशीन, कुणाला 3 चाकी सायकल, कुणाला इलेक्ट्रिक सायकल अशा प्रकारची
खासदारांचे साहित्य 4.5 कोटी रुपयाचं या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये त्या दिव्यांग बांधवाचा 1 पैसाही खर्च न करता आपण त्या ठिकाणी वाटप केलं. ही माझी कामं का सांगावी माहिती ही भाषण वाटण्याच्यामुळं लोकांना वाटायचं 5 वर्ष दिसती फुलं उचलले की काय बाकीचं केलं नाही काही की म्हणून ही सांगायची पाळी आली. आणि तुम्ही सगळेजण जिल्हा भागातले लोक आहेत, तुम्हाला सुद्धा माहित असावं की आपण काय काय केलंय. नाहीतर तुम्ही बघत ती म्हणायला काय केली काय काम आहे खासदाराचं. तर तुम्हाला सांगता यावं महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या सगळ्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्याला माहित असावं की तुमचा खासदार एखाद्या शेतकऱ्याची गाय आजारी पडल्याच्या नंतर तर ते काम अतिशय प्राधान्यानं आणि गांभीर्यानं करत असेल तर तुमच्या भवितव्यावर परिणाम टाकणारी राज्य सरकारच्या योजना आणि केंद्र सरकारच्या योजना राबवण्यामध्ये हा खासदार कधीही कमी पडणार नाही हे मला या आवडत्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं. आज विषय बरेचसे आहेत, बरंच त्या ठिकाणी बोललं जाऊ शकते आणि खरंच कमाल आहे काय काय लोकांची. आपल्याला 2.5 वर्षाचा हिशोब मागायचा, त्यांना मला 45 वर्षाचा हिशोब मागा थोडा तरी मागा. काय केलं पंचायत जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत 3 नंबरला गेलो. तर आम्ही काय मंत्री बी नव्हतो, मी साधा खासदार ती साधा आमदार काय दादा बाया तर माझ्या मला वाटतं आम्ही जर 6 महिने त्या गोष्टी करू शकत असो तर मला वाटतं ज्या लोकांनी 45 वर्ष जिल्ह्यात मंत्री म्हणून काम केलं तीच माणसं म्हणजे आता विकास कसा करायचा ते शिकलो. आणि अजितदादा फार त्रास दिले म्हणून रात्रीतून भाजपमध्ये गेली साहेब, रात्रीतून भाजपमध्ये गेली. आता तीच माणसं त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य आता दिवसात अजितदादाच्या त्रास देणाऱ्या राष्ट्रवादीचं आता इथं येऊन निवडणूक पाहत असेल तर माझं त्यांना एक सांगणं आहे की बाकीचं जे कुटुंबातला एक सदस्य आहे त्याला जर शिंदे गटात पाठवलं तर मला वाटतं त्यांची माहितीची व्याख्या पूर्ण होईल आणि आपल्या गेलंय का चांगलं चांगलं चांगलं. आणि साहेब आधी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला सत्र न्यूज राहायची पाळी होती, आता मात्र अख्ख्या माहितीला मला वाटतं आता सत्रांच्या उतरायचा कार्यक्रम जाहीरपणे त्या ठिकाणी केलेला आहे. खरंच आता त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला माझं जाहीर आव्हान आहे, बाबांनो ज्यांच्या विरुद्ध संघर्ष केला, ज्यांच्यासाठी तुम्ही जेलमध्ये गेला, त्या भारतीय जनता पार्टीची सत्ता कधी येईल का नाही हे तुम्हाला माहित नसताना सुद्धा त्या पक्षाशी प्रामाणिक राहून तुम्ही काम केलं. त्या सामान्य कार्यकर्त्याला निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला माझं आव्हान आहे की अशा पद्धतीनं उपट सुंभ आणून जर त्या ठिकाणी तुमच्या खांद्यावर टाकले जात असतील तर त्यांना खांद्यावर बसवायचं का पायात घेऊन तुरवायचं याचा निर्णय सुद्धा येणाऱ्या 7 तारखेला निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सुद्धा करणं आवश्यक आहे. फार गंमत आहे साहेब, देशातला नंबर 1चा पक्ष शेतकऱ्याचा कसा काटा काढला तुम्हाला माहिती आहे, आता काय सांगायची तरी आवश्यकता नाही. आणि कथनीमध्ये आणि करणीमध्ये अंतर पडल्याच्या नंतर मला वाटतंय राजकारणी माणसाला जर सगळ्यात महत्वाचं काय असते तर त्याची विश्वासार्हता, सामान्य लोकांचा त्यांच्या प्रती असलेला विश्वास. मला वाटतं इथं असलेल्या नेते मंडळी आणि इथं बसलेल्या कार्यकर्त्यांनी तो सार्थपणे सांभाळलेला आहे, जपलेला आहे आणि ताकदीनं त्याच्यावर पुढे निवडून न्यायचं काम सगळीच्या सगळी मंडळी या ठिकाणी करतायत. आज बरेचसे विषय आहेत, सुरज चेन्नईचं मला सांगता येईल, बरं सांगता येईल, पण आता माझा ते काही स्वभाव नाही. कारण ज्या आईवडिलांनी विमा स्पेशलिस्ट विमा स्पेशलिस्ट आता तेवढे गाव सांगतो विम्याच्या बाबतीत तुमच्या सगळ्याला सांगायचंय, तुम्ही विम्यासाठी तुम्ही किती रुपये देता हो? तुम्हाला वाटलं असेल 1 रुपये देतो, पण बाबांनो विमा कंपनी 1 हेक्टर तुमचं सोयाबीन संरक्षित करण्यासाठी 18,000 रुपये घेते. किती? 18,000. तुम्ही देता 1 रुपया, बाकीचे 17,999 रुपये ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून विमा कंपनीला देते. किती? 18,000 रुपये एका हेक्टरला. आता तुम्ही मला आठवून सांगा, 18,000 रुपये हेक्टर पेक्षा जास्त किंवा 18,000 रुपये हेक्टरी विमा आलेलं कोणचं साल आहे का?
का? आणि ही मिळालेला विमा सरसकट मिळाला असं कोणतं साल आहे का? निम्याला देते ती निमी तर दिसती कागद घेऊन झाली असते ती. बाबानो, कंपनी 18,000 रुपये हेक्टरला विमा तुमचा उतरवण्यासाठी प्रीमियम घेते. मला सांगा, या विमा कंपनीनं अक्षरशः 5-5, 6-6 हजार कोटी रुपये शेतकऱ्याच्या नावाखाली सरकारच्या माध्यमातून कमवले. म्हणून तुमच्या खासदारांना लोकसभेत सुद्धा मागणी केली होती की 18,000 रुपये हेक्टरी विमा कंपनीच्या त्या ठिकाणी बोडक्यावर घालण्यापेक्षा, मड्यावर घालण्यापेक्षा जर 18,000 रुपये डायरेक्ट शेतकऱ्याला जर दिले तरी शेतकरी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल. पण बाबांनो, शेतकरी काही इलेक्ट्रॉनिक बॉन्ड भारतीय जनता पार्टीचे घेणार नाही. विमा कंपनी फायदा मात्र मला वाटतं इलेक्ट्रॉनिक बॉन्ड घेते. मला वाटतं ही सुद्धा कोण सरकारची त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. विषय असंख्य आहेत, अनेक आहेत. बोलायचं म्हणलं, पारायण करायचं म्हणलं तर आता आपल्याला सप्ताह घालून रोज जरी केलं तर ती काही संपणार नाही. फक्त आज या बैठकीच्या माध्यमातून माझं सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याचं एक क्षमाही मागतो की समन्वयाची बैठक होती. आम्हाला वाटलं आपण जरा खुर्च्या टाकाव्या, नाहीतर पुन्हा ही आलेली नाही का खुर्च्या टाकली पुन्हा ही लय खतरनाक मंडळी तिथं आलेली. म्हणून जेवढी माणसं येणार आहेत तेवढ्याच खुर्च्या टाकू म्हणलं. समन्वयाची प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक होती की बाबा आता जिल्ह्यातलं नियोजन झालंय, तालुक्यात कशा पद्धतीनं करायचं, सगळे कार्यकर्ते एकत्रित कसं घ्यायचं. आता लग्न म्हणतो मोठं मंडळ कुठं अर्थ कुठं राहील बघा काय एखादं फक्त रुसून नका कोण मराठी मंडळी. माझं तुम्हाला सगळ्याला नम्र आव्हान आहे, आपल्या या महाविकास आघाडीतील जी सगळी मंडळी आहेत त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची सुद्धा क्षमा मागतो की तुमची बसण्याच्या बाबतीत थोडी गैरसोय झाली. पण मला खरंच अपेक्षित नव्हतं, आम्हाला खरंच अपेक्षित नव्हतं की एवढ्या मोठ्या संख्येनं मला वाटतंय महाविकास आघाडीची ताकद जर या ठिकाणी दाखवली तर जी काही थोडे बहुत इच्छुक तिथं राहिलेत ती सुद्धा काही दम काढायचे नाही. आणि खात्रीनं सांगतो तुम्हाला, आजचे 30-32 दिवस फक्त तुमचा संघर्ष आहे. ज्या दिवशी त्या ठिकाणी हा ओमराजे लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेईल त्याच्यानंतर तुमच्या प्रत्येक कामासाठी हा ओमराजे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. हे सुद्धा वचन खलील सर, काळजी करू नका. तिथं मी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असं काय करणार नाही आम्ही बिलकुल. कारण प्रत्येकाचं वाटा हा समान असतो. हे राजकारणातलं निवडणूक सुद्धा टीम वर्क आहे, सगळ्यांचं मिळून केलेलं काम आहे. कुणा एकट्याचं असूच शकत नाही. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, तुमच्या सगळ्यांची ताकद जर माझ्या पाठीमागे राहिली, मला वाटतं प्रत्येकानं जर आपलं काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं आणि आपण लढतोय आपल्या अस्तित्वासाठी, आपली लढाई अस्तित्वासाठी. आणि मला वाटतंय जे लोक देशातली लोकशाही संपवू पाहत आहेत, जे लोक संविधानावर घाला घालू पाहत आहेत, जे लोक निवडून आलेले मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाच्या विरोधात आहेत म्हणून त्यांना ईडी सीबीआयच्या धाडीत टाकून जेलमध्ये घालत आहेत. आज जर मुख्यमंत्र्याची अवस्था असेल तर सामान्य माणसाची उद्या भविष्यात काय अवस्था होईल याचा विचार सुद्धा सामान्य माणसानं करून ती निवडणूक हातात घ्यावी ही विनंती करतो. आणि अजून शेवटचं एकच सांगतो, आता आमचा बाण चोरलाय बघा, हो बाण आमचा चोरलाय, पक्ष चोरलाय. आणि या चोरीची केस कुठे चालू आहे? सुप्रीम कोर्टात. म्हणून निवडणूक आयोगाने आम्हाला त्याचं काय दिलंय? काय दिलंय? काय दिलंय? बघा, आमचा बाण गेला, आम्हाला मशा. साहेबाचं काय दिलं, यांना तुकारी. बघा, ज्या पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला ती म्हणते त्यांचा पक्ष नाही. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष तयार केला, उद्धव साहेबांनी चालवला, ज्यांना बीकॉम उद्धव साहेबांनी दिले त्यांचा शिवसेना पक्ष नाही, त्यांचा बाण नाही. म्हणून बाबांनो, तात्पुरत्या काळासाठी ही दिलेली चिन्ह आहे मशाल, तर ही चिन्ह सुद्धा प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवा. बऱ्याचशा महाविकास आघाडीच्या सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया त्याला माहित नाही. ती म्हणते तिची इच्छा आहे की राहुल गांधीला मतदान करायचंय. तर कार्यकर्त्याचं काम आहे, कार्यकर्त्याला त्याला समजून सांगणं गरजेचं आहे की बाबा ही आपली ही महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आपल्या सगळ्यांचं चिन्ह काय आहे? अरे मोठ्यानं विनंती करूया, चिन्ह काय?
तरीही समजून आपण सगळेजण ज्येष्ठ मंडळी त्यांना सांगतात ही विनंती करतो. आज समन्वयाची आपली बैठक झाल्याच्या नंतर आपण प्रत्येक तालुका वाईज याच पद्धतीनं नियोजन करू. कोण मागं राहिलं, निरोपाचं राहिलं, कोण पुढे गेलं, कुणाला बसायला जागा मिळाली नाही, कुणाला मागच मिळाली, कुणाला पुढेच मिळाली, कुणाला लय चांगलं गाडी भेटली नाही, या असल्या बाकीच्या भानगडीत तुम्ही कुणी जाऊ नका. मला मान्य आहे एवढ्या मोठ्या कारभारात कुठं ना कुठं कुणाचा मान सन्मान त्या ठिकाणी राहून जातो, कुणाला तरी पुढे मागं बसावं लागतंय. फक्त आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वासाठी आपल्याला लढायचंय. आणि मी आज तुम्हाला पाटील साहेब सांगतो, ही काय की म्हणून 400 पार 500 पार जानकर साहेब सुद्धा पहिली ती 400 निष्ठोगमन आहे. काय सुद्धा खरं नाही. तुम्हाला सांगतो देशातली लोक यांना वैतागलेले आहेत. देशातली परिस्थिती सुद्धा 4 तारखेचा निकालाच्या नंतर तुमच्या आमच्या सगळ्याच्या समक्ष येणार आहे. आपण सगळ्यांनी जिद्दीनं, फक्त इथंच नाही, जिथं जिथं म्हणून आपले पावडे लावले राहते, जिथं जिथं म्हणून आपले आप्तेष्ट मंडळी राहते, त्या सगळ्यांना ही लोकशाही वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान करावं असं जाहीर आवाहन करा. आणि आता साहेब पुढच्या लोकांकडे लय दाम आहे का नाही, मात्र कळलं दादा पाकिट दाम चुक भरायली ही चुक. आता मला तुम्हाला शेवटचं सांगायचंय, बेमानीनं कमवलेल्या पैशाला बघा नीट आहे का, बेमानीनं कमवलेल्या पैशाला बेमानी करणं जगातली सगळ्यात मोठी इमानदारी आहे. बघा सगळ्यात मोठी इमानदारी. आम्ही एक कर्माचा सिद्धांत मानणारा माणूस आहे. आम्ही संघर्षाच्या संकटाच्या काळात सुद्धा ठामपणे उद्धवजी ठाकरे साहेबांची साथ न सोडता सत्ता जात असताना सुद्धा आम्ही खंबीरपणे उभे आहे. इमानदारी नाही, नीतिमत्ता आहे. आणि त्या भूमिकेतनं आम्ही सगळेजण तुमच्या सगळ्याच्या समक्ष आहेत. त्यामुळं ह्या लोकांच्या पैशाला त्यांचा माज कसा जिरवायचा याचा आपल्याला उत्तम अनुभव आहे. त्यामुळे त्या अनुभवाबद्दल परत काही मी कथन करत नाही. पण येणाऱ्या 8 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय मी टेस्टिंग करीत असतो. माझं काय दिला झाला नाही अजून, जागेवर आहे. इतक्या वेळी एक भाकर जिरवायचं भाषण झालंय. ऐकणाऱ्या माणसानं नीट ऐकलंय का नाही ही टेस्टिंग करून बघावी लागते. म्हणून आठ म्हणलं होतो, पण तुम्ही सगळ्यांनी भाषण अतिशय मन लावून ऐकलंय, सगळ्यांचे विचार मन लावून ऐकलेत. त्यामुळं 8 म्हणल्या तुमच्याकडनं उत्तर आलं 7. त्यामुळे येणाऱ्या 7 तारखेला मशालीच्या चिन्हापुढचं बटन दाबून लोकशाही विरोधी सरकार, संविधान विरोधी सरकार, शेतकरी विरोधी सरकार, महागाई वाढवणारं सरकार याला मूठ माती द्यायचं काम महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून आपण सगळेजण ताकदीनं करू. हे वचन या ठिकाणी घेऊन आपण या ठिकाणाहून ही मोठ बांधून त्या ठिकाणी बाहेर पडावं आणि कामाला लागावं असं जाहीर आवाहन ही उमेदवार म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्या सर्वांना करतो आणि या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.